तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आपल्या व्लॉग्समध्ये। तर आज आहे आपला मित्रांनो तिसरा दिवस व्लॉगिंगचा। तर आता आपण चाललो होतो इथल्या काही ठिकाणी फिरायला चाललो होतो। तर बाहेर निघाले आपल्याला इथं ट्रॅफिक भेटलेला आहे। जर तुम्ही गावात जर निघाला बाहेर तर तुम्हाला कुत्री दिसणार, मांजरं दिसणार, पण इथं जर तुम्ही बघितला तर सगळ्यात पहिला तुम्हाला ट्रॅफिक दिसणार, असली तोंड दिसणार। असला फालतूपणा करत आम्ही पोचलेलो भावांनो पहिल्या ठिकाणी, म्हणजे गणपतीची एक मूर्ती होती तिथं बघायला गेलो होतो। तर ही जी मूर्ती दिसते तुम्हाला इथं आपल्याला जायचं होतं। तर काहीतरी 100-150 काहीतरी पायऱ्या होत्या, तेवढ्या फटाफटा चढत आम्ही वर गेलो। वरचा तुम्ही नजारा बघू शकता मित्रांनो कसा आहे। किती फुटाची आहे काय आहे इथं सगळी माहिती मित्रांनो इथं दिलेली आहे। जर कुणाला जर बघायची असेल तर ती व्हिडिओ पॉज करून तुम्ही वाचू शकता। आणि व्हिडिओ काढून झाल्यानंतर एक फोटो काढावं म्हणलं 2-3, तर फोटो काढलं 2-3 लगेचच आणि निघालो दुसऱ्या स्पॉटला। आणि भावानं व्हिडिओ केला जर स्वतःच तोंड नाही धावलं तर माझी काही दलिंद्र मित्र म्हणते तू तिथे गेलाच नाही, लोकांचा व्हिडिओ चोरून टाकलाय म्हणून थोडंसं तोंड धावलं माझं आणि निघालो मित्रांनो दुसऱ्या स्पॉटला। त्यानंतर मित्रांनो आम्ही आलो प्रति शिर्डी शिरगाव येथे आलो। साईबाबाचं इथं मंदिर होतं, तर दर्शन घेऊन यावं म्हणलं। तर आत गेलो तर भावांनो आरती चालू होती। तर त्यानंतर मित्रांनो आम्ही तीच घाण तोंड घेऊन गेलो नेक्स्ट स्पॉटला। तर जाताना इथं टोल नाक्यावर गर्दी होती निघेली बार। वातावरण मित्रांनो एकदम पावसासारखं झालं होतं। जाताना मित्रांनो तिथं रेल्वे आलेली तर फाटक बंद केलं होतं। रेल्वे अजून लई लांब होती, त्यावर ज्यांनी फाटक बंद करून ठेवलं होतं। तर आम्ही तिथं थांबलो तर रेल्वे आली आणि मागे एकदम गर्दी झाली होती निभार, आणि लगेचच रेल्वे आल्यानंतर फाटक उघडल्यानंतर सगळेजण निघाले। साईडला जी तुम्हाला मित्रांनो दिसते ती तारा गुंडाळलेलं, तर ती मिलिटरी कॅम्प होता। आणि जाताना एका सैनिकानं मला म्हटलं फोन खाली कर, तर मग व्हिडिओ लगेचच बंद केला आणि मित्रांनो मग डायरेक्ट पोचलो आपल्या स्पॉटवर। इथे बी भावांनो निबार गर्दी झाली होती। इथं पुढे एक भजीवाले दुकान होतं, निबार चालायला लागलेलं, 60 रुपयाला एक प्लेट द्यायला लागलेला। जवळजवळ 100-150 लोकांनी इथं घेतलं होतं, तर निबार फायदा झाला गड्याचा। आणि आम्ही निघालो मित्रांनो पुढं बघण्यासाठी, पाणी बघायसाठी पुढं गेलो। इथे बी आल्यावर भावांनी 1-2 फोटो काढावं म्हणलं,
तर पाठ दिवसात 2 फोटो काढून घेतलं. तर एक गडी सारखा मध्ये करायला लागलेला. तर ही म्हणलं तुला बघतो, तुला इथं काय बोला येत नाही, एडिटिंगमध्ये काय तर करू म्हटलं फोटोला. इथं बघू शकता कसा गडी मध्ये आलेला आहे. तर त्याला एडिटिंगमध्ये मी नीट केलेला आहे. माघारी जाताना तुम्ही बघू शकता अजूनसुद्धा ट्रॅफिक जाम झालं होतं. इथनं जवळजवळ निघायला आम्हाला अर्धा तास लागला सगळं ट्रॅफिक मोकळं व्हायला. तर जाताना पाऊस लागला निबार, सगळं असं भिजलो होतं सगळं पूर्णपणे बघू शकता तुम्ही. मग एका जाग्याला जाऊन थांबलो, पाऊस थांबू सरगा, आणि पाऊस काय थांबला नाही. लगेच दुसऱ्या स्पॉटला निघालो. लेझर शो बघायला जायचा होता. तर इथनं 14 किलोमीटर काय तर होतं. मग निघालो तसंच, पाऊस चालूच होता, तसंच भिजत निघालो आम्ही. तर त्यानंतर भावना आपण आलो होतो बर्ड व्हॅली पार्क म्हणून होता. तर तिथनं बोटिंग करायला गेलो होतो. मी बोटमध्ये जाऊन बसलो होतो आणि गाड्यानं चालू केला मोटर आणि एकदम कडकड्याने एकदम फिरवला. त्यानंतर भावाने पॉपकॉर्नचा डबा घेतला आणि जिथं लेझर शो बघायसाठी बसतील तिथं जाऊन बसलो. तर पुढं सगळी तुम्हाला बर्ड्स दिसत असतील. आमच्या मागे सगळी लव बर्ड्स बसली होती. म्हणून म्हटलं आजचा व्हिडिओ इथे संपू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये.